बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 13. अध्याय 13 म्हणजे प्रकृती पुरुष विवेक योग किंवा त्याला क्षेत्रज्ञ विभाग योग असे म्हणतात. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. कालपर्यंत 3 भाग झालेले आहेत. 96 ओव्या झालेल्या आहेत आणि आपण जो श्लोक पाहत आहोत तो श्लोक नंबर 6, 5 आणि 6 चालू आहे. आता हा 5 आणि 6 श्लोक आहे तो अतिशय मोठा आहे. याचा जो अर्थ आहे तो अतिशय मोठा आहे. काल आपण यातला निम्मा अर्थ पाहिलेला आहे. आज अजून पुढील भाग आपण पाहणार आहोत. तर पुढे जाण्याच्या अगोदर कालच्या भागांमध्ये काय झालेलं आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. तर जसं या अध्यायाचं नाव आहे क्षेत्रज्ञ विभाग योग किंवा यालाच प्रकृती पुरुष विवेक योग असं म्हणतात. तर का असं नाव आहे क्षेत्रज्ञ विभाग योग असं का म्हटलेलं आहे याला? तर या अध्यायात सांगितलेलं आहे की क्षेत्र म्हणजे शरीराला क्षेत्र म्हणतात आणि हे जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. तर भगवंत म्हणतात की जेवढे काही क्षेत्र या सृष्टीमध्ये आहेत त्या सगळ्यांचा क्षेत्रज्ञ हा मीच आहे. पुढं इथे हे आलं होतं की या शरीराला क्षेत्र का म्हणतात? तर त्यासाठी क्षेत्र म्हणजे थोडक्यात शेत, आपलं शिवार, ज्यात आपण धान्य पेरतो, त्याला पाणी देतो, सर्व करतो, त्याचं पीक काढतो वगैरे वगैरे करतो. तसंच हे शरीराच्या संबंधित आपण सगळं करत असतो, म्हणून याला क्षेत्र असं म्हणतात. आता हे जे क्षेत्र आहे म्हणजे हे जे शरीर आहे याच्यावर मालकी कोणाची आहे? तर श्रीकृष्ण म्हणतात की याच्यामध्ये बऱ्याच जणांनी काठ्याकूट केला. म्हणजे जे कर्मवादी होते त्यांनी आपापल्या परीने सांगितलं की हे क्षेत्र कोणाचं आहे. नंतर जे सांख्य मतवादी होते त्यांनी वेगळा सिद्धांत सांगितला. नंतर जे संकल्पवादी होते त्यांनी अजून काहीतरी वेगळं सांगितलं. त्याचबरोबर जे स्वभाववादी होते त्यांनी वेगळी थेअरी मांडली. नंतर जे कालवादी होते त्यांनी अजून काहीतरी वेगळी थेअरी मांडली. पण हे सगळ्यांना मिळून शिवाय वेदांना सुद्धा अजूनपर्यंत समजलेलं नाहीये की हे क्षेत्र म्हणजे हे शरीर याच्यावर अधिकार कोणाचा आहे. आता त्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात की आता क्षेत्र म्हणजे काय हे मी तुला सविस्तरपणे सांगतो. क्षेत्र म्हणजे शरीर. हे शरीर म्हणजे काय, क्षेत्र म्हणजे काय? शरीर कशाच मिळून बनतं? फक्त हात पाय कान नाक डोळे याच्या मिळून जे बनतं त्याला शरीर म्हणतात का? नाही. तर शरीराच्या आतमध्ये काय आहे? ज्ञानेंद्रिय म्हणजे काय, पंचेंद्रिय म्हणजे काय, मन म्हणजे काय, बुद्धी म्हणजे काय, या सर्वांचा उल्लेख अतिशय हे तरल ज्ञान आहे. हे ज्ञान हे 5 आणि 6 या अध्यायामध्ये आलेलं आहे. हे अतिशय सुंदर रीतीनं ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचं वर्णन केलेलं आहे. तर हे सगळं आपण समजून घ्यायचं आहे. तर कालच्या भागामध्ये आपण हे पाहिलं होतं की बुद्धी म्हणजे काय आहे आणि अव्यक्त म्हणजे काय आहे. तर आज आपण त्या पुढचं म्हणजे कर्मेंद्रिय म्हणजे काय आहेत,
मन म्हणजे काय आहे, वासना कशाला म्हणायची, वासना कशी उत्पन्न होते, किंवा इच्छा म्हणजे काय आहे, द्वेष कधी उत्पन्न होतो, सुख कधी लाभतं, दुःख कधी होतं, चेतना म्हणजे काय आहे, हे सगळं आपण आज बघणार आहोत. तर त्यासाठी आपण ओळी नंबर 97 तिथपासून आपण वाचायला सुरुवात करूया. तरी श्रवण नयन त्वचा घ्राण रसन इये जाणे ज्ञान करणे पाचे इये तत्व मेळा पंकी सुख दुःखाची उखी विखी बुद्धी कस्ती मुखी पाचे ई मग वाचा आणि कर चरण आणि अधोद्वार पायू हे प्रकार पाच अनेक कर्मेंद्रिये म्हणिपती ती ये जाणीजती ऐके कैवल्यपती सांगतेसी पै प्राणाची अरवती क्रियाशक्ती जे शरीरी तियेची रिगिनिगी द्वारी पायी एवं 10 ही कारणे सांगितली देवो म्हणे परीस आता पुढेपणे मनते ऐसे जे इंद्रिया आणि बुद्धी माझारी येले संधी रजोगुणाच्या खादी तरळत असे निळिमा अंबरी का मृगतृष्णा लहरी तैसे वायांची फरारी वाहो जाहली. कान, नाक, डोळे, नाही, कान, डोळे, त्वचा, नाक आणि जिव्हा ही 5 ज्ञानेंद्रिये आहेत. लक्षात घ्या. कान, डोळे, त्वचा, नाक आणि जिव्हा. जिव्हा म्हणजे जीभ. हे ज्ञानेंद्रिय आहेत. म्हणजे या ज्ञानेंद्रियच्या सहाय्यानं आपल्याला ज्ञान होतं. कसं? कानानं आपल्याला ऐकू येतं. वाघ आलाय का हत्ती आलाय, त्याच्या आवाजावरून आपल्याला लक्षात येतं. वाघाचा आवाज वेगळा असतो, हत्तीचा आवाज वेगळा असतो. म्हणजे त्या आवाजाचं ज्ञान आपल्याला कशामुळे होतं? कानामुळे होतं. डोळे, डोळ्यानं आपल्याला समजतं ना, झाड आहे का पुढं घर आहे की झोपडी आहे, पुढं मनुष्य आहे का स्त्री आहे, प्राणी आहे, साप आहे, विंचू आहे, काय आहे, ते आपल्याला कशाने दिसतं? डोळ्यानं दिसतं. आता त्वचा, स्पर्शानं आपल्याला कळतं गार आहे का गरम आहे. आता ज्याला एखाद्याला दिसत नसतं, तो चुकून गरम तव्याला हात लावला की त्याला पोळतं, लगेच कळतं की बाबा हे गरम आहे काहीतरी. म्हणजे त्वचा सुद्धा हे ज्ञानेंद्रिय आहे. तसेच नाक, वासानं कळतं आपल्याला. भज्याचा वास आपल्याला लगेच कळतो, भजी तयार झालीत म्हणून. बरोबर आहे. तसंच एखादा पदार्थ खराब झाला असेल, लगेच कळतं. कुठे घाण असेल, घाणीचा वास आला, लगेच कळतं आपल्याला. तसेच जिव्हा, जीभ, जीभ सुद्धा ज्ञानेंद्रिय आहे. चवीने लगेच कळतं आपल्याला गोड आहे, तिखट आहे, आंबट आहे, खारट आहे. म्हणून ही सगळी ज्ञानेंद्रिय आहेत. बघा, हे जे शरीर आहे हे 36 तत्वापासून बनलेलं आहे. किती? 36 तत्वापासून बनलेलं आहे. त्यातले काही तत्व आपण काल पाहिली, काही आपण आज पाहणार आहोत. तर ही झाली ज्ञानेंद्रिय. आता 5 तत्वांचे, या 5 तत्वांचे ऐक्य झाले म्हणजे त्याला याच्याद्वारे बुद्धी ही सुख दुःखाचा विचार करते. बघा, आपल्याला सुख होतं म्हणजे काय? आपण एखादा पिक्चर बघतो. हा, पिक्चर बघितल्यानंतर आपल्याला एकदम, एखादी फिल्म आपण बघतो, आपल्याला आनंद होतो. किती छान फिल्म आहे. कशामुळे बघतो आपण? डोळ्यामुळे बघतो. डोळे आणि कान हे 2 तिथं वापरलं जातं. कानानं ऐकू येते स्टोरी आणि डोळ्यानं दिसतं, चांगले चांगले सीन, सिनरी दिसतात, हिरो हिरोईन दिसतात आणि आपल्याला, आपण म्हणतो की फार फार छान फिल्म होती.
ठीक आहे. म्हणजे काय की या पंचेंद्रियांच्या द्वारे बुद्धी काय करते, सुख आणि दुःखाचा विचार करते. आता एखादी फिल्म पाहिली किंवा आपण एखादं रुचकर जेवण घेतलं, लग्नामध्ये गेलो, पहिल्यांदा आल्यानंतर आपल्याला किंवा गेल्यानंतर आपण पहिल्यांदा काय बघतो, जेवायला काय आहे, बरोबर आहे. जेवण काय आहे, कारण आपल्याला आपली रसना म्हणजे जीभ, या जिभेचे चोचले पुरवायचे असतात. मग चांगलं चांगलं खायला मिळालं की आपण अगदी तोंड भरून कौतुक करतो. येताना त्या यजमानाला सांगतो, जेवण छान होतं बरं का, आवडलं. म्हणजे सुखाची निर्मिती कशी होते? ही बुद्धीच्या साहाय्याने होते. आणि त्यासाठी उपयोगी काय येतं, तर ही ज्ञानेंद्रिय उपयोगी येतात. डोळे आणि कानाच्या साहाय्याने आपण फिल्म बघतो, आपल्याला चांगली वाटते. तसेच जिव्हा आणि नाक या दोन्हीच्या साहाय्याने आपल्याला म्हणजे वास पण आणि जीभ दोन्हीच्या साहाय्याने आपल्याला समजते की हे रुचकर जेवण होतं, चांगलं जेवण होतं. म्हणजे ह्या साहाय्यानं बुद्धी काय ठरवते की हे चांगलं आहे, म्हणजे त्यातून आपल्याला सुख मिळतं, बरोबर आहे. इथपर्यंत समजलं. तसंच दुःख, आपल्याला आपण चुकून एका तव्याला हात लावला, भाजतं, आपल्याला दुःख होतं. एखादं न बघावं समजा ऍक्सिडेंट रोडवर पाहतो, दुःख होतं, आपल्याला वाईट वाटतं. किंवा आपण कधीही ऐकलेल्या नाही आहेत अशा घाण गोष्टी आपल्याला ऐकाव्या लागतात. आपल्याला दुःख होतं, कारण हे ठरवतं कोण, हे चांगलं आहे का वाईट आहे, ही बुद्धी ठरवते. ठीक आहे. आणि बुद्धी ठरवते काय की हे सुख आहे किंवा दुःख, बुद्धीच्या साहाय्यानं आपल्याला कळतं की सुख आहे की दुःख आहे. पण त्यासाठी उपयोगात काय येतात, ही पंचेंद्रिय उपयोगात येतात. तसंच वाचा, हात, पाय, गुद व शिश्न हे इंद्रियांचे आणखी 5 प्रकार आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, ज्यांना कर्मेंद्रिय असे म्हणतात. आता ज्ञानेंद्रिय कुठली आपण पाहिली, ज्यानं काय वस्तू आहे, काय आहे, समोर काय आहे याचं ज्ञान होतं, ती ज्ञानेंद्रिय. आणि कर्मेंद्रिय म्हणजे ज्याच्या ज्याच्या साहाय्याने आपण कर्म करतो, ती कर्मेंद्रिय. यात कर्मेंद्रिय कुठले आहेत 5? वाचा, हात, पाय, गुद व शिश्न. आता तुम्ही म्हणणार वाचा म्हणजे पण जीभ आणि रसना म्हणजे पण जीभ. पण ज्यानं चव समजते त्या जिभेला रसना असं म्हणतात. म्हणजे जिभेची 2 कार्य आहेत. एक चव घेणे आणि दुसरं कार्य म्हणजे चव घालवणे. चव घेणे म्हणजे आपण जे खातो, चांगलं चुंगलं खातो, त्याला चव घेणं म्हणतात. आणि चव घालवणे म्हणजे काय, आपण असं काही वाचाळपणे बडबडतो की आपली व्यक्तिमत्वाची आपण चव घालवतो, त्याला म्हणतात वाचा. बघा, आपलं जे बोलणं असतं ना, त्याला म्हणतात वाचा. तर हे बोलणं असं असावं की समोरच्याला ते ऐकत राहावं असं वाटावं. नाहीतर काही जण असं बोलतात की कधी एकदाचं तोंड बंद होतं रे बाबा, असं वाटतं. तर याला म्हणतात वाचा. आता वाचा आणि रसनामध्ये तुम्ही फरक तुमच्या लक्षात आला आता. तर वाचा, हात, पाय, गुद. गुद म्हणजे जिथून आपण मलाचा त्याग करतो, आणि शिश्न म्हणजे जिथून आपण मूत्राचा त्याग करतो. ही 5 कर्मेंद्रिय आहेत. प्राणाची स्त्री क्रियाशक्ती जी या शरीरात वास करते, ती या 5 कर्मेंद्रियाच्या द्वाराने आत बाहेर जाण्या येण्याचा व्यापार करते. आता जो प्राण आहे, तो प्राण या कर्मेंद्रियाच्या मार्फत शरीरामध्ये आत आणि बाहेर जात असतो किंवा येत असतो. म्हणून श्रीकृष्ण काय म्हणतात, याप्रमाणे पंचेंद्रिये व कर्मेंद्रिये अशी 10 इंद्रिये सांगितली. आत्ताच्या आता आपण 10 इंद्रिय पाहिले, काय, कान, नाक, त्वचा, डोळे आणि जिव्हा. तसेच कर्मेंद्रिय काय पाहिली, हात,
पाय, वाचा, गुद व शिश्न ही 5 कर्मेंद्रिय आणि पंचेंद्रिय सांगितली 5-5. आता मन म्हणजे काय हे तुला स्पष्ट सांगतो. श्रीकृष्ण आता काय म्हणतात की मन म्हणजे काय आहे, नीट लक्ष देऊन ऐका. अतिशय इंटरेस्टिंग आहे, अतिशय सुंदर आहे. अशा प्रकारचं ज्ञान दुसऱ्या कुठल्याही ग्रंथात आपल्याला सापडणार नाही. हे एकदा आपण वाचून पुढे गेलो की परत माघारी आपण येणार नाहीये. त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐकायला हवं. हे अतिशय सुंदर ज्ञान आहे. तर आता मन म्हणजे काय, आता नीट लक्षात घ्या. जे इंद्रिय आणि बुद्धी या दोहोंच्या सांध्यामध्ये रजोगुणाच्या खांदीवर चमकत असते. मन म्हणजे काय असतं की जे इंद्रिये आणि बुद्धी ही जी काही इंद्रिय सगळी पंचेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय हे जे सगळे मिळून इंद्रिय आहेत ना, हे इंद्रिय आणि बुद्धी म्हणजे जे चांगलं आणि वाईट ठरवते ती बुद्धी, या दोन्हींच्या सांध्यामध्ये, दोन्हींच्या कपारीमध्ये रजोगुणांच्या खांदीवर चमकत असते. म्हणजे हे जे मन आहे हे याचा रजोगुणाशी संबंध आहे, लक्षात घ्या. अजून काय सांगितलं या मनाचं वर्णन काय केलं बघा. ज्याप्रमाणे आकाशाचा नील वर्ण अथवा मृगजळाच्या लाटा व्यर्थ भासतात, त्याप्रमाणे वायूचे जे व्यर्थ चमकणे ते मन. आपल्याला आकाश निळ भासतं, खरंच निळ असतं का हो? नाही, ते फक्त भास आहे, भासतं तसं. निळ आहे असं भासतं. तसंच उन्हाळ्याच्या दिवसात जे आपल्याला रस्त्यावर जे असतं पाणी साठल्यासारखं दिसतं, त्याला मृगजळ म्हणतात. किंवा वाळवंटात आपल्याला दिसतं, लाटा लाटा दिसतात पाण्यासारख्या, त्याला मृगजळ म्हणतात. त्या लाटा खऱ्या असतात का? नाही, तो भास असतो, त्या व्यर्थ असतात लाटा, खोट्या असतात त्या लाटा. त्याप्रमाणे वायूचे जे व्यर्थ चमकणे ते म्हणजे मन. कळलं? म्हणजे मन म्हणजे काय कळलं? आणि शुक्र व शोणित यांचे ऐक्य होऊन, हा आता मन पर्यंत आपण आलो. आता पुढचा आपण ओळ वाचूयात. आणि शुक्र शोणिताचा सांधा मिळता पाचांचा बांधा, वायू तत्व दशधा एकची जाहले, मग तिही दाहे भागी देह धर्माच्या खवंगी, अधिष्ठले अंगी आपुलाल्या तेथ चांचल्य निखळ, एकले ठेले निढाळ म्हणून रजाचे बळ, धरिले तेणे ते बुद्धिसी बाहेरी अहंकाराच्या उरावरी, ऐसा ठाई माझारी बळीयावले, वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाच्यानी सांगे जीव दशावस्तू. आता मन म्हणजे काय आपण पाहिलं आता. आणि शुक्र व शोणित यांचे ऐक्य होऊन जेव्हा पंचतत्वाचा आकार बनतो, तेव्हा एका वायू तत्वाचे स्थान भेदाने 5 प्राण व 5 उपप्राण असे 10 प्रकार होतात. मग ते 10 भाग आपापल्या धर्माच्या बळाने देहातील एक एक भागाच्या ठिकाणी वस्ती करतात. नीट लक्षात घ्या. आता काय म्हटलेलं आहे बघा की शुक्र आणि शोणित यांचे ऐक्य होऊन जेव्हा पंचतत्वाचा आकार बनतो. पंचतत्व कुठले कुठले आहेत? पंचतत्व म्हणजे आकाश, वायू, पृथ्वी, हे जे पंचतत्व आहेत ह्याचा आकार बनतो. तेव्हा एक वायू तत्वाचे स्थान भेदाने 5 प्राण व 5 उपप्राण असे 10 प्रकार होतात. एका वायू तत्वाचे 5 प्राण आणि 5 उपप्राण असे 10 प्रकार होतात. मग ते 10 भाग
आपापल्या धर्माच्या बळाने देहातील म्हणजे या क्षेत्रातील म्हणजे या शरीरातील एका भागाच्या ठिकाणी वस्ती करतात. हे जे 5 प्राण आहेत आणि उपप्राण आहेत ते शरीराच्या वेगवेगळ्या भागात वस्ती करतात. त्यामध्ये निखालस चंचलपणा राहिल्याने त्याचे अंगी रजोगुणाचे बळ उत्पन्न होते. रजोगुण कसा उत्पन्न होतो कळलं? रजोगुण म्हणजे काय? रजोगुण म्हणजे राजासारखेचे गुण, म्हणजे ऐशाराम, ऐशी करायची, हे सगळं रजोगुणामध्ये येतात. तर हे रजोगुण अशा पद्धतीनं, रजोगुणाचं बळ अशा पद्धतीनं उत्पन्न होतं. ते बुद्धीच्या बाहेर व अहंकाराच्या उरावर अशा मध्य भागात बलाढ्य होते. बघा, रजोगुण हा बलाढ्य कुठं असतो? तर बुद्धीच्या बाहेर. ज्याला बुद्धी असते तो रजोगुणानं वागतच नाही, तो सत्वगुणानं वागतो. आणि ज्याला बुद्धीच नसते तो तमोगुणानं वागतो. म्हणजे तमोगुण म्हणजे काय? रागाराग एकदम. आणि सत्वगुण म्हणजे काय? जे देवांमध्ये गुण असतात ते सत्वगुण. आणि हा रजोगुण म्हणजे ऐशारामाचा गुण. तर हे ते बुद्धीच्या बाहेर व अहंकाराच्या उरावर अशा मध्य भागात बलाढ्य असतो. म्हणून रजोगुणाचे लोक अहंकारी असतात आणि थोडीशी बुद्धीने कमी असतात. म्हणजे त्यांच्यावर दोन्हीचा प्रभाव दिसून येतो. एकतर अहंकाराचा प्रभाव दिसतो आणि बुद्धी कमी असल्याचाही प्रभाव त्या अशा लोकांमध्ये असतो. कारण हा रजोगुण बुद्धीच्या बाहेर आणि अहंकाराच्या उरावर अशा मध्यभागी बलाढ्य होतो. त्याला मन हे व्यर्थ नाव आहे. एरवी ते मूर्तिमंत कल्पना रूपच होय. मन म्हणजे काय? त्याला फक्त नाव आहे. खरं तर काय आहे? ते मूर्तिमंत कल्पनाच आहे. मन म्हणजे मूर्तिमंत कल्पनाच आहे. एवढं चंचल असतं ते मन. ज्या योगाने ब्रह्माला जीवदशा घ्यावी लागली असे हे मन असते. जे प्रवृत्तीसी मूळ कामा जयाचे बळ, जे अखंड सुये छळ अहंकारासी, जे इच्छे ते वाढवी आशे ते चढवी, जे पाठी पुरवी भयासी गा, द्वैत जेथ उठी अविद्या जेणे लाठी, जे इंद्रिया ते लोटी विषया माझी, संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पुनी मोडी, मनोरथाची उतरंडी उतरी रची, जे भुलीचे कुहर वायू तत्वाचे अंतर, बुद्धीचे द्वार झाकविलेणे. जे कोणतीही गोष्ट करण्यास मूळ कारण, ज्याच्या योगाने वासना उत्पन्न होते. कुणाच्या योगानं? मनाच्या योगानं वासना उत्पन्न होते. व जे नेहमी अहंकाराशी स्पर्धा करते. कोण? हे मन. ज्याच्या योगाने इच्छा वाढते, आशा प्रबळ होते व ज्याच्या योगाने भय उत्पन्न होतं. हे मनच असतं की जे मनामुळेच आपल्या मध्ये वासना उत्पन्न होते. अजून काय होतं की अहंकाराशी आपण स्पर्धा करतो. अजून काय होतं? इच्छा वाढते. बघा, आपण आपल्या शेजारच्याने कोणी एखाद्याने गाडी घेतली की आपल्या मनात ईर्ष्या वाढते आणि इच्छा उत्पन्न होते की आपणही तशी गाडी घ्यावी. हे कोण करतं? हा खेळ कोण करतं? हे मन करत असतं. तर हे मनामुळेच काय होतं की
मनामध्ये इच्छा वाढते, अहंकाराशी स्पर्धा होते आणि मनामध्ये वासना निर्माण होते. काही खाण्याची वासना निर्माण होते, काही बघण्याची वासना निर्माण होते. ही जी वासना म्हणजे काय, आशा, दुर्दम्य आशा जी निर्माण होते ती ह्या मनामुळेच होते. व जे नेहमी अहंकाराशी स्पर्धा करते, ज्याच्या योगाने इच्छा वाढते, आशा प्रबळ होते, म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट मिळेल असं प्रबळपणे वाटू लागतं व ज्याच्या योगाने भय उत्पन्न होते. मनच जे आहे की ज्याच्यामुळे भय सुद्धा आपल्याला उत्पन्न होतं. बघा, आपल्याला किती जरी इच्छा प्रबळ झाली तरी आपण चोऱ्या करतो का? दरोडे घालतो का? पैसे पाहिजेत म्हणून. किती जरी आपल्याला इच्छा उत्पन्न झाली म्हणून आपण दुसऱ्याच्या घरात जाऊन राहतो का, त्याचं फार चांगलं घर आहे म्हणून. कारण माहिती आहे इथं कायदा आहे, काठ्या बसतात, पोलीस धरून घेऊन जातात, कोठडीत टाकतात, लाथा घालतात. मग हे काय आहे? हे भय आहे. हे भय आहे म्हणून तर आपण आपल्या इच्छा थोड्याशा कंट्रोल करू शकतो आणि आपण कायद्यात राहतो, लाईनीत राहतो. नाहीतर भय आहे. मन सांगतं बाबा काठ्या बसतील हां, नीट वाग. नीट वाग नाहीतर आत जावं लागेल. हे कोण सांगतं? हे मनच सांगतं. का? ते मनामुळेच आपल्याला भय उत्पन्न होतं. ज्याच्या योगाने द्वैत्व भाव उत्पन्न होतो हे अतिशय महत्वाचं आहे. हे मनच असतं की जे द्वैत्व भाव उत्पन्न करतं. म्हणजे समबुद्धी नाहीसं करतं. हे मनच असतं. द्वैत्व भाव म्हणजे आपण आपल्या घरातले कामगार असतात किंवा कोण असतात त्यांच्याशी नीट बोलत नाही आणि आपला जो साहेब असतो त्याच्याशी एकदम वा वा असं सर 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 करून बोलतो. हा झाला द्वैत्व भाव. दोघांशी तुम्ही सेम बोलला, दोघांनाही आदराने वागणूक दिली, दोघांशी आदरानं बोलला तर त्याला समभाव म्हणतात. तर ह्या मनाच्या योगाने द्वैत्व भाव उत्पन्न होतो व अज्ञान जोरावते. जोरावते हा शब्द महत्वाचा आहे. म्हणजे त्याचा जोर वाढतो. कशाचा? अज्ञानाचा. कशामुळं? मनामुळं. ते मनच घडवतं. मनामुळंच आपल्यामध्ये अज्ञान जोरावते, जे इंद्रियांना विषयाकडे वळवते. जे ज्ञानेंद्रिय आहेत विशेषतः त्यांना विषयाकडे वळवतं कोण? हे मनच. हे मन अतिशय वाईट आहे ना अतिशय चांगलं पण आहे. त्याला शिस्त लावायचं काम आपलं आहे. आता हे मनच आपल्याला शिस्त लावतं. मनच आपल्याला विषयाकडे वळवतं. इंद्रियांना म्हणतं तू चांगलं चांगलं बघ, चांगलं चांगलं ऐक, ज्यानं करमणूक होते. हे मनच म्हणतं की मला हे चांगलं खायला पाहिजे, म्हणजे जिभेला नीट वाटतं आणि आपल्याला सुख होतं. बुद्धी सांगते की सुख झालं आपल्याला. म्हणजे या सगळ्याच्या पाठीमागे कोण आहे? मन आहे, की जे इंद्रियांना विषयाकडे वळवतं, जे एका क्षणात सृष्टी उत्पन्न करतं व ती लागलीच मोडूनही टाकतं. बघा आपण मनातल्या मनात आपलं स्वतःचं राज्य आहे, मी या देशाचा पंतप्रधान झालेला आहे. हे मन आपलं एका क्षणात आपल्याला या देशाचा पंतप्रधान बनवतं आणि एका क्षणात ते मोडूनही टाकतं. ती इच्छा जे स्वप्न आहे ते मोडून पण टाकतं आणि मनोरथांच्या उतरंडी रचते व उतरते. बघा आपण मनातल्या मनात इमले बांधतो. आपण म्हणत नाही का? मनातल्या मनात काय इमले इमले बांधायला लागलास का? म्हणजे काय अशी अशी स्वप्न पाहतोयस की तू राजा झाला, पंतप्रधान झाला, तुझ्याकडे नोकर चाकर आहेत, गाड्या आहेत, बंगले आहेत. हे सगळे मनाचे खेळ आहेत. म्हणजे हे आपण मनानंच आपलं या मनोरथाच्या उतरंडी रचतो आणि उतरतो सुद्धा. हे सगळं कुणामुळं घडतं? मनामुळं घडतं. आणि हे जे मन आहे, भ्रमाचे कोठार व वायू तत्वाचा अर्क आहे. हे मन जे आहे ते भ्रमाचे कोठार आहे. काहीही भ्रम आपल्याला होतात. आणि वायू तत्वाचे अर्क आहे व ज्याने म्हणजे ज्या मनाने बुद्धीचे द्वार झाकून टाकले आहे. बुद्धी आपल्याला करेक्ट सांगते काय बरोबर आणि काय वाईट आहे. पण मनाचा जर अंमल त्याच्यावर जर असेल तर ते मन बुद्धीचे द्वार झाकून टाकते. म्हणजे काय? बुद्धीचे काहीच चालू देत नाही. बुद्धीचं काही चालू देत नाही.
काही लोक असतात बघा, जे मनात येईल तेच करतात. मनात येईल तेच. एक कली आपण म्हणतो त्याला. लय येड आहे. येड म्हणजे का? जे मनाला वाटेल, जे हृदयाला वाटेल तेच करतं ते. बुद्धीचा उपयोगच करत नाही. मन हे छातीत असतं थोडक्यात आणि बुद्धी ही डोक्यात असते. आपण म्हणतो ना, की कधी कधी आपण म्हणतो, मेंदूचं ऐकू नका, हृदयाचं ऐका. म्हणजे काय? बुद्धीचं ऐकू नका, मनाचं ऐका. हे कुठं कधी प्रेमाच्या बाबतीत हे खरं असतं, की प्रेम हे हृदयापासून करायचं असतं, म्हणजे मनानं करायचं असतं. आणि व्यवहार हा बुद्धीने करायचा असतो. हे जर उलट झालं तर सगळ्या आयुष्याचं उलटं पालटं होऊन जातं. म्हणजे कुठं कुठलं काय वापरायचं हे लक्षात यायला पाहिजे. त्यासाठीच बुद्धी ही ताळ्यावर असली पाहिजे आणि बुद्धी ताळ्यावर न ठेवण्याचं काम हे मन करतं. त्यालाच अर्जुना मन असे म्हणतात. हे निसंशय हो. बघा म्हणजे मनाचे किती खेळ आहेत. आपण मनानंच मनोरथाच्या उतरंडी रचतो आणि उतरतो. आपण आपल्या मनानंच सृष्टी उत्पन्न करतो आणि लागलीच मोडून पण टाकतो. असं हे मन आहे. आणि हेच मन आहे जे बुद्धीचे द्वार झाकून टाकतं, म्हणजे बुद्धीचं काही चालू देत नाही. हेच ते मन. तरी स्पर्शू आणि शब्दो रूप रसो गंधू हा विषयो पंचविधू ज्ञानेंद्रियाचा इही पाचो द्वारी ज्ञानासी धाव वाहेरी जैसा काही हिरवे चारी भाववे पशु मग स्वर वर्ण विसर्गू अथवा स्वीकार त्यागू संक्रमण उत्सर्गू विष्णू मंत्राचा हे कर्मेंद्रियाचे पाच विषयगा साच जे बांधून यामाच क्रिया धावे ऐसे हे दाही विषयगा ये देही आता इच्छा तेही सांगिजेल. तर भगवंत काय म्हणतात, श्रीकृष्ण काय म्हणतात, की त्यालाच अर्जुना मन असे म्हणतात. हे निसंशय हो. आता विषयांच्या नावाचे जे जे भेद आहेत ते ऐक. आता विषय काय आहेत, विषयांच्या नावाचे भेद काय आहेत ते ऐक असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय, जे पंचेंद्रिय जे ज्ञानेंद्रिय आहेत ते त्यांचे कुठले विषय आहेत त्याचं वर्णन केलेलं आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे पाच ज्ञानेंद्रियाचे पाच विषय आहेत. आता ज्ञानेंद्रिय कुठली, आपण मगाशी पाहिलेलं आहे. डोळे काय करतात, बघतात, म्हणजे रूप बघतात. नाक, गंध हा त्याचा विषय आहे. रसना म्हणजे जीभ, त्याचा रस हा गुण आहे. त्वचा, त्याचा स्पर्श हा गुण आहे. त्याचा हा स्पर्श हा विषय आहे. असे हे पाच ज्ञानेंद्रियाचे विषय आहेत. आणि शब्द म्हणजेच जिव्हा. ज्याप्रमाणे जनावर हिरव्या चाऱ्याकडे धाव घेते त्याप्रमाणे ह्या पाच इंद्रियांच्या द्वारांनी ज्ञान बाहेर धाव घेते. ज्ञान जे असतं आपल्याकडं, म्हणजे जी बुद्धी असते ती या पाच ज्ञानेंद्रियांच्या द्वारांनी बाहेर धाव घेते. त्याचा नीट अर्थ समजून घ्या. म्हणजे काय, आपण जे काय सुख उपभोगतो ते या पाच ज्ञानेंद्रियांच्या साह्याने उपभोगतो. सुख उपभोगतो म्हणजे काय, की जे सुख आपण उपभोगतो, सुख आणि दुःख हे या पाच ज्ञानेंद्रियाच्या साह्याने आपल्या शरीराला कळतात. म्हणजे काय, हे पाच सेन्सर्स आहेत, शरीराचे सेन्सर्स आहेत. हे या पाच सेन्सर्सच्या साह्याने
हे 5 विषय आपल्याला लक्षात येतात. पण या 5 ज्ञानेंद्रियाच्या द्वाराने ज्ञान बाहेर धाव घेते. कसं? ते आपण पुढे बघूयात. मग स्वर व वर्ण यांचा उच्चार, वस्तू घेणे व टाकणे, चालणे व मनमूत्र विसर्जन करणे, हे 5 कर्मेंद्रियांचे 5 विषय आहेत, ज्यांच्या आधाराने क्रिया बाहेर धाव घेते. आता आपण स्वर म्हणजे बोलतो किंवा वर्ण, स्वर किंवा वर्ण यांचा उच्चार, वस्तू घेणे टाकणे, चालणे, मलमूत्र विसर्जन करणे, ही सगळी जी कामं आहेत, ही कामं या 5 कर्मेंद्रियांचा विषय आहे. हे जे 5 कामं आहेत हे या कर्मेंद्रियांचा विषय आहे. कुठले कर्मेंद्रिय आपण पाहिले? हात, पाय, कान, डोळे, नाही हे हात, पाय, गुद, शिश्न आणि वाचा, हे कर्मेंद्रिय. त्यांचे विषय कुठले आहेत? कर्मेंद्रियाचे विषय आहेत ते म्हणजे स्वर, वर्ण, उच्चार, वस्तू घेणे व टाकणे, चालणे व मलमूत्र विसर्जन करणे, हे 5 या कर्मेंद्रियाचे विषय आहेत, ज्यांच्या आधाराने क्रिया बाहेर धाव घेते. या कर्मेंद्रियाच्या द्वारानं क्रिया बाहेर धाव घेते आणि पंचेंद्र जे ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्या द्वाराने ज्ञान बाहेर धाव घेते. असे हे ज्ञानेंद्रियाचे व कर्मेंद्रियाचे 10 विषय या देहात आहेत. आता इच्छा म्हणजे काय ते सांगतो. भगवंत म्हणतात की आता तुला कर्मेंद्रिय सांगितली, ज्ञानेंद्रिय सांगितली, त्यांचे विषय कोणते आहे ते सांगितले. आता तुला इच्छा म्हणजे काय आहे ते सांगतो. तरी भूतले आठवे, का ओले कान झाकवे, ऐसी यावरी चेतवे, जे गा वृत्ती, इंद्रिया विषयांची या भेटी, रसरसीच जे गा उठी, कामाची बाहुटी धरुनिया, जिये चेनी उठलेपणे, मना सैंध्य धावणे, न रिगावे तेथे करणे, तोंडे स्तुती, जिये वृत्तीची या आवडी, बुद्धी होय वेडी, विषयाजिया गोडी, ते गा इच्छा. आता इच्छा म्हणजे काय सांगतो असं भगवंत म्हणतात ते बघूयात. पूर्वी ज्या पदार्थाचा उपभोग घेतला आहे त्याची आठवण होणे आणि कानावर शब्द पडल्याबरोबर जी प्रकाशित होणारी वृत्ती. बघा आपण पूर्वी समजा आपण लक्ष्मी रोडवरून चाललेलो आहे, आपल्याला भूक लागली, आपण काय करतो? आता घरी जायचंच आहे, तोपर्यंत काहीतरी स्नॅक्स खावं म्हणून आपण वडापाव खातो किंवा भजी खातो आणि ते आपल्याला एकदम आवडतं. अरे छान आहे बरं का, या रेणुका हॉटेलमधली भजी एक नंबर, आपल्या डोक्यात फिट होऊन बसतं. आपण घरी येतो, जेवतो वगैरे सगळं होतं, 5-6 महिने निघून जातात आणि परत आपण त्या लक्ष्मी रोडनं समजा कधीच 5-6 महिन्यांनी जरी गेलो असलो तरी आपल्याला लक्षात येतं बरं का, इथे एक रेणुका नावाचं हॉटेल आहे, तिथं भजी छान मिळतात. मग त्या पदार्थाचा उपभोग घेण्यासाठी आपल्याला आठवण होते, भजी खावीत ही आपल्याला आठवण होते. 6 महिन्यापूर्वी आपण खाल्ली होती, छान होती. मग आता अजून एकदा खाऊयात, त्याची आपल्याला आठवण होती. ती म्हणजे वृत्ती. आणि कानावर शब्द पडल्याबरोबर जी प्रकाशित होते ती वृत्ती. इंद्रियांची व विषयांची गाठ पडता क्षणी जी उत्पन्न होते व ते विषय वारंवार उपभोगावेसे वाटावे असे जिला वाटते, ज्या वृत्ती ह्यालाच वृत्ती म्हणतात.
की जी इंद्रियांच्या व विषयांची गाठ पडता क्षणी उत्पन्न होते. इंद्रिय आणि विषय. इंद्रिय कुठले? जे पंचेंद्रिय सांगितले, जे ज्ञानेंद्रिय सांगितले ते म्हणजे इंद्रिय. त्यांचे विषय कुठले ते सांगितले. वस्तू घेणे, टाकणे, चालणे, मलमूत्र विसर्जन करणे वगैरे वगैरे, स्पर्श, रूप, गंध, हे सगळे त्यांचे विषय आहेत. म्हणजे इंद्रियांची आणि या विषयांची गाठ पडता क्षणी जी उत्पन्न होते ती वृत्ती, व तेच विषय वारंवार उपभोगावयास मिळावे असे जिला वाटते ती म्हणजे वृत्ती. ज्या वृत्तीच्या उद्भवण्याने मन इकडे तिकडे धावू लागते. कसं कसा व्यापार चालतो बघा शरीराचा, या क्षेत्राचा व्यापार कसा चालतो. ही वृत्ती जी असते त्या वृत्तीमुळे मन इकडे तिकडे धावू लागतं, भटकू लागतं. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, या इच्छा निर्माण होतात व तिकडे जाऊ नये अशा ठिकाणी ही इंद्रिये तोंडे घालतात. हे फार महत्वाचं आहे. ही जी वृत्ती आहे या वृत्तीमुळे मन ताब्यात राहत नाही आणि मन ताब्यात न राहिल्यामुळे जिकडे जाऊ नये अशा ठिकाणी इंद्रिय तोंड घालतात. म्हणजे नाही ती व्यसनं जी मुलं करतात ना, ते हे आई वडील घरामध्ये त्या वस्तूंचं नाव सुद्धा घेत नसतं. जे अभक्ष्य भक्षण असतं, जे जे ज्या गोष्टी प्यायच्या नसतात, ज्या गोष्टी ओढायच्या नसतात, ती ही मुलं ओढतात. त्या गोष्टी ही पितात. अशी व्यसनं करतात. हे कशामुळं? त्यांचं मन ताब्यात नसतं. मन का ताब्यात नसतं? तर ही वृत्ती. ही वृत्ती कशी निर्माण होते की ते इंद्रिय आणि ते त्याचा विषय एकत्र आले की ही वृत्ती निर्माण होते. वृत्तीमधून मन ताब्यात राहत नाही. मन ताब्यात नाही राहिले की जी गोष्ट करायची नाही, जी उपभोगायची नाही, ती आपण या इंद्रियांच्या साहाय्याने करतो. ज्या वृत्तीच्या संगतीने बुद्धी वेडी होते. ही जी वृत्ती आहे तिच्या संगतीने बुद्धी ही वेडी होते. बुद्धी सांगत असते आपल्याला हे चांगलं नाही बरं का. अशा गोष्टी खायच्या नसतात. अशा गोष्टी प्यायच्या नसतात. अशा गोष्टी ओढायच्या नसतात. हे आई वडिलांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आई वडिलांनी असं कधी केलेलं नाही म्हणजे हे वाईट आहे हे आपल्याला माहिती असतं. तरी पण या वृत्तीच्या संगतीने बुद्धी वेडी झाल्यामुळे आपण त्या गोष्टी करतो. व जिच्या विषयांवर आवड असते, ज्या वृत्तीच्या इच्छा असे म्हणतात. व जिची म्हणजे ही जी वृत्ती असते तिची विषयांवर आवड असते व त्या वृत्तीच्या इच्छा असे म्हणतात. ह्यालाच म्हणतात इच्छा. ह्या अशाच इच्छा उत्पन्न होतात आणि अशा इच्छा वारंवार जर निर्माण झाल्या तर त्याला विषयानं बाधित झाला असं म्हणतात. तर लक्षात आलं बुद्धी म्हणजे काय, मन म्हणजे काय, मन कसं असतं, बुद्धी कशी फापलते आपली, वृत्ती कशी बुद्धीला फापलण्यास मदत करते. म्हणजे काय, आपल्या हातून जर काही वाईट घडू नये, काही व्यसनं लागू नयेत, वाईट बोलू नये, वाईट ऐकू नये, वाईट बघू नये, हे जर करायचं असेल तर आपल्याला आपल्या वृत्तीवर कंट्रोल ठेवला पाहिजे. वृत्तीवर कंट्रोल कशामुळे मिळतो? बुद्धीमुळे मिळतो. म्हणजे बुद्धी आपली ताकदवर असेल तर वृत्ती काय करू शकत नाही आणि वृत्ती जर ताकदवर असेल तर बुद्धीला काही करू देत नाही. यालाच संस्कार असं म्हणतात. ज्याचे संस्कार स्ट्रॉंग असतात ती मुलं बुद्धीनं वागतात. ज्याच्या घरामध्ये संस्कार नसतात ते मुलं वृत्तीनं वागतात. म्हणजे मन म्हणेल ते करतात. म्हणजे व्यसनाधीन होतात. काय वाटतं ते करतात. चोऱ्या करतात. दरोडे टाकतात. काय वाटेल ते करतात. म्हणून संस्कार महत्वाचे. आज आपण इथंच थांबणार आहोत. सगळ्यांनी डोळे मिटायचे आहेत.
हात जोडायचे आहेत. भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.